श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. ज्ञान संपादनाचे अनेक मार्ग माणूस अवलंबत असतो. सुशिक्षित व्यक्ती मुख्यतः पुस्तके, ग्रंथ आदी वाङ्मयीन प्रकार ज्ञान मिळवण्यासाठी अधिक उपयोगी असे मानतात. काही माणसे श्रवण कीर्तनातून ज्ञानप्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत असतात. जेथे ज्ञान ह्या शब्दाचा अर्थ माहिती एवढाच मर्यादित असतो तेथे ही साधने उपयोगी असतात. पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभवयुक्त ज्ञानाची आवश्यकता वाटते तेव्हा ग्रंथ, पुस्तक आणि कीर्तने यामधून मिळणारे शाब्दिक ज्ञान पुरेसे होत नाही. अशा वेळी योग्य अशा व्यक्तींकडून प्रत्यक्षात मार्गदर्शन मिळणे नितांत गरजेचे असते. मग ते ज्ञान व्यावहारिक असो अथवा पारमार्थिक. नुसते पुस्तक वाचून पोहता येत नाही, तसेच उत्तम पोहणाऱ्याचे पोहणे बघूनही पोहता येणार नाही. पण हे दोन्ही करून मार्गदर्शकाच्या हजेरीत पाण्यात उडी मारल्यावरच प्रत्यक्ष सरावाने पोहणे शिकता येते. एखाद्या पदार्थाची चव जे इंद्रिय ज्ञान आहे, साखरेची चव कितीही शब्दात सांगितली तरी प्रत्यक्ष साखर खाल्ल्याशिवाय तिच्या चवीचे वास्तविक ज्ञान होत नाही. अध्यात्मज्ञान हे तर बुद्धी पलीकडील आहे. त्याचे हुबेहूब वर्णन शब्दात कसे करता येईल? म्हणून सद्गुरूंची आवश्यकता प्रकर्षाने अध्यात्म मार्गात असते. गुरु हे तत्व आहे. गुरुतत्वाचे वर्णन करावयास साहजिकच शब्द तोकडे पडतात. पण त्याची कल्पना येण्यासाठी गुणात्मक वर्णन करता येते. ते गुण थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्ञान, विवेक आणि वैराग्य. असे गुण ज्या व्यक्तीमध्ये असतील ती व्यक्ती निश्चितपणे सद्गुरुपदी आरूढ असते. अशा व्यक्ती दुर्मिळ आणि दुर्लभ असतात, परंतु त्या अस्तित्वात असतात हे निश्चितच. अशा सद्गुरूंची निकड व निर्माण करण्याची कामगिरी शाब्दिक ज्ञान थोड्याफार प्रमाणात करते. परमेश्वराच्या इच्छेने काही माणसांना सद्गुरूंचे दर्शन आणि सहवास मिळतो. सद्गुरू हे दयाळू असल्याने त्यांना शरण आलेल्या भक्तांवर सतत कृपा करत असतात. पण भक्ताच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास भक्तांमध्ये सद्गुरूंनी केलेल्या कृपेचा आणि दिलेल्या आशीर्वादांचा स्वीकार करण्याची शक्ती असावी लागते. म्हणून बरेचदा असे दिसते की एखादा माणूस सद्गुरूंच्या दर्शनाला वर्षानुवर्षे जात असतो, परंतु त्याच्यामध्ये विशेष आध्यात्मिक उन्नती झालेली आढळत नाही. प्रत्येक भक्ताने या बाबतीत सतत वस्तुनिष्ठ दृष्टीने आत्मनिरीक्षण करणे जरुरीचे असते. सद्गुरूंचे आशीर्वाद स्वीकारण्याची आपली कुवत वाढवण्याचा प्रत्येक भक्ताने प्रयत्न करणे महत्वाचे असते. सद्गुरु दर्शन, सत्संग आणि सद्गुरु सेवा या तीनही गोष्टींचा उपयोग प्रत्येक भक्ताने आत्मोन्नतीसाठी करायचा असतो. श्री गुरुदेव दत्त.